हाय मंडळी, आज लय दिवसातून मी मोठा ब्लॉग बनवते आणि माझा फर्स्ट पण व्हिडिओ आहे हा मोठावाला. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करायचा आहे. आमच्या इथं नवीन मेंबर आले. आम्ही पाहुणे आणले, पाहुण्याला घेऊन आले, पाहुण्याला आमच्या इथे. पहिली होती माझी जुनी मशीन होती, आता ही नवीन आणली आहे मी. तर हे प्लाऊड 1000 रुपयाला बसले आणि हा गट्टू आहे ना, ह्यात पण 2 प्रकार असतात. एक कमी प्राईजवालं आणि मग तर हे 9000ला बसलं आहे. आणि ह्याला मोटर जी लावली ती पहिलीच होती माझ्याकडे. खूप आनंद येते मी. पण तुम्हाला एक सांगू का, काय लोकांचं कसं आहे. तर आत्ता जस्ट म्हणजे अर्धा 1 तास झालं माझ्या बरोबर असं झालं आहे की एक कस्टमर आलं होतं. हा म्हणतात मग म्हणजे त्यांना पैसे म्हणलं, तुम्ही आधी मला पैसे द्या, मी काय अजून ह्याच्या नाही का टीप वगैरे मारलेलं नाही आहे, कोणाचं काही शिवून नाही दिलेलं. म्हणजे तुम्ही आधी मला पैसे द्या, मी तुमचं फिटिंग करून देते लगेच. तर तसं काही झालं नाही माझ्या बरोबर. तर त्या बोलल्या की तुझे पहिले पैसे आम्ही काही दिले नाही आहेत का. मग आता त्यांनी पहिलेसुद्धा पैसे दिले नाही आहेत माझे, तर मी एक शब्दसुद्धा बोलले नाही. आणि परत बोलतात की आम्ही काही पैसे देत नाही का. आणि मग तर आपण जी वस्तू घेतो ती ही वस्तू आहे, मला फुकट थोडीच आली आहे का, आपल्या घरचं हे नाही ना. तर मग दुसऱ्याने पण असा विचार केला पाहिजे ना. लाईट लागते, दोरा लागतो, आपले कष्ट लागते, आपला वेळ लागतो, तर आपलं काही विचार करत नाही. त्यातच फक्त मी म्हणलं मला आधी पैसे आणले, मी लगेच म्हणजे मी दोरा वगैरे हा इथंच लावलेला दिसतो, हे भरलंसुद्धा होते. असं बोलतात मला की आम्ही तुमचे पैसे देत नाही का. तुम्ही देतच नाही ना, दिले पाहिजेत ना माझे पैसे, आणि तुम्हाला दिले नाहीत का. म्हणलं कधी दिले, आमचं असं पण झालं. तर जाऊ द्या, काय बोलायचं कोणाला. आणि म्हणतात हां मग नवीन मशीन आणली तर मग तुम्ही काय पैसे वाढायला लागला का. अरे पण मी माझं कष्टाने मी आणलं आहे ना. तुम्ही मला 1 रुपया दिला आहे का, कोणाला देतं का, तुम्ही सुद्धा नाही आहे मला दिलेला. असं तुमचं बोलायची काही गरजच नव्हती ना. हे काय कस्टमर असे असतात. पण मला खूप वाईट वाटलं की तुम्ही पैसे वाढताय. काय पैसे वाढणं म्हणजे ह्याची एवढी किंमत आहे. आपण नाही का पैसे एवढं वाचायचो, त्यांनी आपल्या कष्टाची आपल्याच कष्टाचे आपल्या मेहनतीचे फळ नाही द्यायचं म्हणलं काय आहे. जाऊ द्या, मी तर खूप टेन्शनमध्ये. पण जाऊ द्या, मला खूप वाईट वाटले त्याचं. लोक अशी बोलतात, काय म्हणतात ना, आपलं असून सुद्धा आपल्याला बोलायची चोरी आहे. तुमच्या पण बरोबर असं होतं का. तर मी त्यांच्याशी जास्त काही बोलले नाही आहे. मी फक्त म्हणले की हां तुम्ही मला पैसे पहिले पण नाही आहेत दिले, आणि आत्ता पण तुम्ही मागितले, तुम्ही दिले नाही आहेत. मग त्यांचे कपडे घेऊन गेले. म्हणले नाही करायचं काम. म्हणलं ठीक आहे. असं झालं माझ्याबरोबर. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. मराठी माणसाला सपोर्ट करतो, सगळ्यांनी सपोर्ट करा. तसं पण सगळेच आपलीच, आपण सगळ्यांचं. चला बाय.